रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. माढा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. शनिवारी बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानानं मोठी धमाल केली. सुमारे 10,000 बैलगाडा शर्यत शौकीनांनी या कार्यक्रमास हजेरी लावल्याचं दिसून आलं. बैलगाडा शर्यतीतील बैलांनी अक्षरशः धुरळा उडवून दिला. यावेळी अभिजित पाटील यांनी नागरिकांनी पाठीशी उभे राहिल्यास या मतदारसंघाचा विकास कामांचा धुराळा उडवून देऊ. आजपर्यंत स्पर्धकच शर्यतीत उतरला नव्हता, आता जशास तसे उत्तर देणारा स्पर्धक मैदानात उतरलाय, अशी बोचक टीका केली. सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघ चर्चेत आलाय. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या मतदारसंघात पाय रोवल्यानं कार्यक्रमांचा धडाका उडवून दिलाय. या मतदारसंघातील लढत मोठी चुरशीची होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. यावेळी प्रथम क्रमांक नाथसाहेब प्रसन्न, मोहेल शेठ धुमाळ व पैलवान तेजस भैया पाटील व दुसरा क्रमांक सेवागिरी प्रसन्न सोहम, जगदीश बापू शिंदे उरुळी, तर तिसरा क्रमांक पैलवान विराज नानासाहेब पिसे पठारवाडी शिरवळ, चौथा क्रमांक बडेबाबा प्रसन्न, शिवांश तुषार घोरपाडे सरकार पनवेल, तसेच पाचवा क्रमांक अतुल नाना सुर्वे मोडनिंब भारतप्रेमी, तर सहावा सरपंच रामभाऊ पांढरे शिर्डी संभाजी गीते पिंपरीकर, तर सातवा क्रमांक मा तुळजाभवानी प्रसन्न सर्वज्ञा अमोल दादा गायकवाड वडकी यांनी विजय खेचून आणत गुलालाची उधळण करत रोख पारितोषिकं मिळवली. पण ज्यांना बैलगाडी आणि शेतकरी आणि कुस्तीतला पैलवान माहित नाही त्यांनी कशाला अशा पद्धतीची टीका टिप्पणी करावी.